तृतीय खंड भाग 4 त्यामधील पाठ 3 ब्रह्म सायुज्यावर आधारित धर्म अधर्म आहे। ब्रह्म सायुज्यावर आधारित धर्म अधर्म आहे। जेव्हा भगवान बुद्ध आपल्या धर्माचा प्रचार करीत होते तेव्हा एक सिद्धांत प्रचलित होता, त्यास वेदांत असे म्हणत। ह्या सिद्धांताची तत्वे थोडकी व सरळ होती। ह्या सर्व विश्वामागे एक सर्वव्यापक जीवन तत्व विद्यमान असून त्याला ब्रह्म अथवा ब्रह्मन म्हणतात। हे ब्रह्म एक वास्तविकता आहे। आत्मन आणि ब्रह्मन एकच होत। आत्मा आणि ब्रह्मन एकरूप करण्याने माणसाला मोक्ष मिळतो। आत्मा आणि ब्रह्मन एकरूप करण्याने माणसाला मोक्ष मिळतो, हे या सिद्धांताचे दुसरे तत्व आहे। आत्मा आणि ब्रह्मन ही एकच आहेत या ज्ञानाने आत्मा ब्रह्माशी एकरूपता साधतो। आत्मा आणि ब्रह्मन ही एकच आहेत या ज्ञानाने आत्मा ब्रह्माशी एकरूपता साधतो। आत्म्याला आपण ब्रह्म आहोत हे ज्ञान होण्यासाठी संसाराचा त्याग करणे आवश्यक आहे। या सिद्धांताला वेद म्हणतात। भगवान बुद्धाच्या मनात या सिद्धांताबद्दल आदर नव्हता। त्यांच्या मते या सिद्धांताचा आधार मिथ्या होता। भगवान बुद्धाच्या मनात या सिद्धांताबद्दल आदर नव्हता। त्यांच्या मते या सिद्धांताचा आधार मिथ्या होता, त्याचा काही उपयोग नव्हता आणि त्यामुळे तो स्वीकारण्याजोगा नव्हता। हे आपले मत भगवान बुद्धाने भारद्वाज आणि वासेट्ट या 2 ब्राह्मणांसमोर झालेल्या संवादात स्पष्ट केले आहे। भगवान बुद्धाचे म्हणणे असे होते की कोणतीही गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्याला तिला काही ना काही प्रमाण असले पाहिजे। भगवान बुद्धाचे म्हणणे असे होते की कोणतीही गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्याला तिला काही ना काही प्रमाण असले पाहिजे। प्रमाणाचे प्रत्यक्ष आणि अनुमान असे 2 प्रकार आहेत। प्रमाणाचे प्रत्यक्ष आणि अनुमान असे 2 प्रकार आहेत। भगवान बुद्धाचा प्रश्न असा होता, कोणी ब्रह्म प्रत्यक्ष अनुभवले आहे काय? कोणी ब्रह्म प्रत्यक्ष अनुभवले आहे काय? तू ब्रह्म पाहिले आहेस काय? तू ब्रह्माबरोबर गोष्टी केल्या आहेस काय? तू ब्रह्माचा वास घेतला आहेस काय? वासेट्ठाने उत्तर दिले, नाही। ब्रह्माच्या अस्तित्वाचे दुसरे प्रमाण अनुमानाचे, ते त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यास अपुरे आहे। भगवान बुद्धाने प्रश्न केला, कोणत्या एका गोष्टीच्या होण्यावरून आम्ही ब्रह्माचे होणे अस्तित्व अनुमानायचे ब्रह्माचे होणे अस्तित्व अनुमानायचे काय? याचेही उत्तर मिळाले नाही। काही लोक म्हणतात की वस्तू अदृश्य असूनही तिला अस्तित्व असते, म्हणून ते म्हणतात की ब्रह्म अदृश्य असले तरी त्याला अस्तित्व आहे। हे एक ढोबळ विधान असून ते अस्तित्व स्थापन करण्यासाठी केलेले आहे। हे एक ढोबळ विधान असून
ते अस्तित्व स्थापन करण्यासाठी केलेले आहे, तरीसुद्धा तर्कासाठी हे मान्य करूया की वस्तू अदृश्य असली तरी तिला अस्तित्व असू शकते. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे वीज हे आहे. वीज अदृश्य असूनही तिला अस्तित्व आहे. परंतु हा तर्कही पर्याप्त नाही. अदृश्य वस्तूनेही आपले अस्तित्व दुसऱ्या कोणत्या तरी रूपाने प्रकट करणे जरुरी आहे, तेव्हाच तिची वास्तविकता मान्य होऊ शकते. परंतु जर अदृश्य वस्तू दुसऱ्या कोणत्याही रूपाने आपले अस्तित्व प्रकट करू शकत नसेल तर तिची वास्तविकता मान्य होऊ शकणार नाही. वीज अदृश्य असली तरी तीजपासून उत्पन्न होणारे परिणाम पाहूनच आपण तिचे अस्तित्व मानतो. विजेपासून प्रकाश उत्पन्न होतो. प्रकाश उत्पन्न होण्यावरूनच वीज अदृश्य असूनही आपण विजेची वास्तविकता मान्य करतो. परंतु हे अदृश्य ब्रह्म दृश्य अशी कोणती वस्तू उत्पन्न करते? उत्तर आहे की कोणतीच नाही. दुसरे एक उदाहरण देता येते. कायद्यामध्येही अशी पद्धत आहे की काही एक निष्कर्ष स्थापन करण्यासाठी एक विधान मान्य केले जाते. ते सिद्ध करता येत नाही. ते केवळ कायद्यातील कल्पना असते आणि आपण अशा कायद्यातील कल्पनेला लीगल फंक्शन मान्यता देतो. पण आपण अशा कायद्यातील कल्पनेला का मान्यता देतो? कायद्यातील कल्पनेला मान्यता देण्याचे कारण या मान्यतेपासून न्यायाशी सुसंगत असे उपयुक्त परिणाम संभवतात हे आहे. ब्रह्म ही सुद्धा एक कल्पना आहे, परंतु त्यापासून कोणतेही उपयुक्त परिणाम संभवतात. वासेट्ट आणि भारद्वाज यांच्याजवळ काही उत्तरे नव्हते. ते स्तब्ध होते. आपली विचार प्रणाली त्यांना पूर्ण ग्रहण करता यावी म्हणून वासेट्टाकडे वळून तथागताने विचारले, तुम्ही ब्रह्म पाहिले आहे काय? तीनही वेद जाणणाऱ्या त्या ब्राह्मणांमध्ये एक तरी ब्राह्मण असा आहे काय की ज्याने ब्रह्म प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे? नाही गौतमा, निश्चित पाहिलेला नाही. त्या तीनही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या एका तरी गुरुने ब्रह्म प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे काय? वासेट्ट, त्या ब्राह्मणाच्या 7 पिढ्यात एक तरी ब्राह्मण असा झाला काय की ज्याने ब्रह्म समोरासमोर पाहिले? वासेट्ट, त्या ब्राह्मणाच्या 7 पिढ्यात एक तरी ब्राह्मण असा झाला काय की ज्याने ब्रह्मा समोरासमोर पाहिले? नाही गौतमा, निश्चित पाहिलेला नाही. ठीक वासेट्य, ब्राह्मणाच्या पुरातन ऋषींनी तरी असे म्हटले होते काय की आम्ही ब्रह्म जाणतो, आम्ही ते कुठे आहे, इथे आहे की तिथे आहे ते पाहिलेले आहे? नाही गौतमा, नाही. तथागत त्या 2 ब्राह्मण तरुणांना प्रश्न विचारित राहिला. मग वासेट्ट, तुला असे वाटत नाही काय की यावरून त्या ब्राह्मणाच्या ब्रह्मसायुज्याच्या गोष्टी मूर्खपणाच्या थापा होत्या? वासेट्टा, ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्यांची माळ असते, त्यातील सर्वांच्या पुढे असणाऱ्यांना दिसत नाही, मध्यभागी असलेल्यांना दिसत नाही, शेवटी असलेल्यांना दिसत नाही, त्याप्रमाणेच मला वाटते ह्या ब्राह्मणाचे शब्द आंधळ्यांच्या शब्दासारखे आहेत. त्यांच्यापैकी पुढे असणाऱ्याला दिसत नाही,
मध्यभागी असणाऱ्याला दिसत नाही, अगदी शेवटी असणाऱ्याला दिसत नाही, त्या ब्राह्मणाचे शब्द उपहासास्पद आहेत. ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यात काही अर्थ नाही. वासेट्ट ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय? आणि लोक त्याला विचारणार, मित्रा, ज्या अतिसुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि तिची वाच्छा करीत आहेस, ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय जातीची आहे की ब्राह्मण जातीची आहे की वैश्य जातीची आहे की शूद्र जातीची आहे? आणि जेव्हा लोक त्याला असे विचारतील तेव्हा तो नाही असेच उत्तर देणार. जेव्हा लोक त्याला पुन्हा विचारतील, बरे मित्रा, ही सर्व प्रदेशातील स्त्री अतिसुंदर स्त्री आहे, जिच्यावर तू प्रेम करतोस, तिची वाच्छा धरतोस, पण तिची नाव तरी काय आहे? तिच्या कुळाचे नाव काय आहे? ती उंच आहे की ठेंगणी आहे की मध्यम आहे की मध्यम उंचीची आहे? ती कृष्ण वर्णाची आहे की गव्हाळ वर्णाची आहे की सुवर्ण वर्णाची आहे? ती कोणत्या खेड्यात, गावात अथवा शहरात राहते? परंतु हे सर्व प्रश्न विचारले असता प्रत्येक प्रश्नाला तो नाही असेच उत्तर देणार. वासिष्ठा, हे सर्व तुला आता कसे वाटते? तुला असे वाटत नाही काय की त्या माणसाचे सर्व कथन मूर्खतापूर्ण आहे? ते दोनही ब्राह्मण तरुण बोलले, होय, खरोखर तसेच आहे. यास्तव ब्रह्म वास्तव नसून त्यावर आधारलेला धर्म हा व्यर्थ आहे. म्हणजे बा, ज्याला तुम्ही पाहिलंच नाही त्याचं अस्तित्व तुम्ही कसं मान्य करता? काही ना काही प्रमाण असलं पाहिजे मग ते कोणत्याही गोष्टीला मानण्यासाठी. मग त्याच्यावर मग स्त्रीचं दिलेलं आहे. ज्या स्त्रीला बा तुम्ही पाहिलंच नाही, तिचे तुम्ही कसं काय वर्णन सांगू शकता? पाहिलंच नाही. तर म्हणून भगवंतांनी अशा प्रकारचे वासिष्ठाबरोबर त्या दोन्ही ब्राह्मणांबरोबर चर्चा केली. त्यानंतर 4, आत्म्यावरील विश्वास हा अधर्म आहे. भगवान बुद्धाने म्हटले आहे की आत्म्यावर आधारलेला धर्म हा कल्पनाश्रित धर्म आहे. आत्म्यावर आधारलेला धर्म हा कल्पनाश्रित धर्म आहे. कोणीही आत्मा पाहिलेला नाही किंवा आत्म्याशी संभाषण केलेले नाही. आत्मा अज्ञात आणि अदृश्य आहे. जी गोष्ट वास्तव आहे ती गोष्ट आत्मा नसून मन आहे. जी गोष्ट वास्तव आहे ती गोष्ट आत्मा नसून मन आहे. मन हे आत्म्यापासून भिन्न आहे. तथागत म्हणाले, आत्म्यावर विश्वास ठेवणे निरुपयोगी आहे. म्हणून आत्म्यावर आधारलेला धर्म आपल्याला योग्य नाही. असा धर्म केवळ भ्रामक समजुतीचा जनक ठरतो. भगवान बुद्धाने हा प्रश्न येथेच सोडलेला नाही. भगवान बुद्धाने हा प्रश्न येथेच सोडलेला नाही. त्याने त्या प्रश्नाची सांगोपांग चर्चा केली आहे. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा देखील विश्वासा इतकाच सर्वसाधारण आहे. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हे ब्राह्मणी धर्माचे एक अंग होते. ब्राह्मणी धर्मात जीवाला आत्मा किंवा आत्म संबोधितात. ब्राह्मणी धर्मात आत्मा हे त्या विशेषाला नाव देण्यात आले आहे की जे शरीरापासून वेगळे परंतु शरीराच्या आत आणि जन्मापासून शरीरात वास्तव्य करते. आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वासात तदनुषंगिक दुसरेही विश्वास अंतर्भूत होतात. आत्मा शरीराबरोबर मरण पावत नाही. तो दुसऱ्या जन्माच्या वेळा दुसऱ्या शरीरात जन्म घेतो. शरीर हे आत्म्याचा एक पेहरावच आहे. भगवान बुद्ध आत्म्यावर विश्वास ठेवीत असे काय? भगवान बुद्ध आत्म्यावर विश्वास ठेवीत असे काय? नाही, ते विश्वास ठेवीत नव्हते. आत्म्यासंबंधी त्यांच्या सिद्धांताला
अनात्मवाद असे म्हणतात. आत्म्यासंबंधी त्यांच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. अशरीरी आत्मा मानला तर त्यांच्या संबंधाने अनेक प्रश्न उद्भवतात. आत्मा काय आहे? तो कोठून आला? शरीराच्या मृत्यूनंतर त्याचे काय होते? तो कोठे जातो? शरीराच्या मृत्यूनंतर तो परलोकात कोणत्या स्वरूपात राहतो? किती काळ तो तेथे राहतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे बुद्धाने आत्म्याचे अस्तित्व मानणाऱ्या लोकांकडून मागितली. आपल्या फेर तपासणीत आत्म्याची कल्पना किती अस्पष्ट आहे हे त्याने आपल्या नेहमीच्या पद्धतीने दाखविले. जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवीत त्यांना आत्म्याचा आकार व आकृती कशी आहे हे विचारले. जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवीत त्यांना आत्म्याचा आकार व आकृती कशी आहे हे विचारले. आनंदाला त्याने सांगितले, आत्म्यासंबंधी नानाविध मते आहेत. काही लोक म्हणतात माझ्या आत्म्याला आकार आहे आणि तो अत्यंत सूक्ष्म आहे. दुसरे काही म्हणतात की आत्म्याला रूप आहे आणि तो अनंत आहे आणि सूक्ष्मही आहे. आणखी काही असे म्हणतात की तो निराकार आणि अनंत आहे. आनंद आत्म्यासंबंधी नाना प्रकारची मते आहेत. जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांची आत्म्यासंबंधी कल्पना काय आहे हाही बुद्धाचा दुसरा प्रश्न होता. कोणी म्हणतात आत्मा हा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया आहे, तो अनुभवशील आहे. आणखी दुसरे म्हणतात नाही, माझा आत्मा सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया असून अनुभवशीलता हा त्याचा धर्म आहे. आत्म्यासंबंधी अशा विविध कल्पना आहेत. यानंतर बुद्धाने आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना शरीराच्या मरणोत्तर आत्म्याची काय स्थिती होते असा प्रश्न विचारला. त्याने असाही प्रश्न विचारला की शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा पाहता येतो काय? त्याला अगणित उत्तरे अस्पष्ट मिळाली. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा आपला आकार कायम राखू शकतो काय? यासंबंधी त्याला 8 भिन्न काल्पनिक उत्तरे मिळाली. आत्मा शरीराबरोबर मरण पावतो काय? यासंबंधीही त्याला अगणित कल्पना आढळल्या. तथागताने शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो की दुःखी असतो हाही प्रश्न विचारला. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो काय? यासंबंधी श्रमण ब्राह्मणांची मते भिन्न होती. काही म्हणाले की तो अतिशय दुःखी असतो, काही म्हणाले की तो सुखी असतो, इतर काही म्हणाले की तो सुखी व दुःखी असतो व इतर म्हणाले तो सुखी अथवा दुःखीही नसतो. आत्म्याच्या अस्तित्वाच्या विश्वासावरील ह्या सर्व सिद्धांताला त्यांनी दिलेले उत्तर चुंदाला त्यांनी दिलेल्या उत्तरासारखेच होते. चुंदाला तो म्हणाला, चुंद, जे श्रमण ब्राह्मण या मतांपैकी कोणत्याही एका मतावर विश्वास ठेवतात त्यांच्याकडे जाऊन मी त्यांना विचारतो, मित्रांनो, हे तुमचे म्हणणे ठीक आहे काय? आणि ते उत्तर देतात, होय, माझेच मत खरे आहे. दुसरी मते मूर्खपणाची आहेत, मी त्यांचे मत स्वीकारित नाही का? कारण लोकांची या विषयासंबंधी भिन्न मते आहेत, त्यांची मते मी माझ्या मतापेक्षा श्रेष्ठ मानित नाही. एवढेच काय? ती माझ्या मतांच्या
तोंडीचीही मी मानित नाही. आता एक महत्त्वपूर्ण प्रश्न पुढे येतो, तो असा की आत्म्यावरील विश्वासाच्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाची विचारसरणी काय होती? आत्म्याच्या विरुद्ध भगवान बुद्धाने जी सर्वसामान्य विचारसरणी मांडली आहे तीच त्याने ईश्वराचे अस्तित्व नाकारताना मांडलेली आहे. त्याने असा विचार मांडला आहे की आत्म्याच्या अस्तित्वाची चर्चा ही देवाच्या अस्तित्वाच्या चर्चेइतकीच निरुपयोगी आहे. देवाच्या अस्तित्वावरील विश्वासबाधक आहे. त्याने असे विवेचन केले आहे की देवावरील विश्वास हा ज्या प्रकारे भ्रामक समजुती निर्माण करतो त्याच प्रकारे आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास भ्रामक समजुतींना कारणीभूत होतो. त्यांच्या मते तर आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा देवाच्या अस्तित्वावरील विश्वासापेक्षा भयंकर आहे, कारण त्यामुळे पुरोहित वर्ग निर्माण होतो, भ्रामक समजुतीचा मार्ग मोकळा होतो. एवढेच नव्हे तर तो पुरोहित वर्गाला माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत गाजविण्याचा अधिकारही बहाल करतो. या सर्वसाधारण विचारसरणीमुळेच भगवान बुद्धाने आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी काही दृढपूर्वक मत व्यक्त केलेले नाही असे म्हणतात. दुसरे काही म्हणतात की त्याने आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांताचे खंडन केले नाही. आणखी दुसरे काही म्हणतात त्याने ह्या प्रश्नाच्या उत्तराला बगल दिलेला आहे. ही सर्व मते चूक आहेत, कारण त्याने महालीला स्पष्टपणे आणि निश्चित शब्दात सांगितले आहे की आत्मा वस्तू नाही. म्हणूनच त्याच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. आत्मा ही वस्तू नाही आहे म्हणते भगवंत, त्याच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. आत्म्याच्या विरुद्ध या सर्वसामान्य विचारसरणीपेक्षाही भगवान बुद्धाने त्याविरुद्ध अगदी खास अशी खंडनकारक विचारसरणी मांडलेली आहे. आत्म्याचे वेगळे असे अस्तित्व स्थापन करणाऱ्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाने आपला नामरूप सिद्धांत मांडला. नामरूप सिद्धांत, नाम म्हणजे मन, रूप म्हणजे शरीर. हा नामरूप सिद्धांत विभज्य वादाच्याद्वारे केलेल्या परीक्षणाचा परिणाम आहे. मानव व्यक्तित्वाचा अथवा मानवाच्या अतिशय सूक्ष्म काटेकोर विश्लेषणाचा हा परिणाम आहे. नामरूप ही प्राण्याची सामूहिक संज्ञा आहे. भगवान बुद्धाच्या मतानुसार प्राणी हा काही भौतिक तत्वे आणि काही मानसिक तत्वे यांच्या संमिश्रणाचा परिणाम आहे. या भौतिक आणि मानसिक तत्वांना स्कंध म्हणतात. रूपस्कंध हे प्राधान्याने पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू या चार तत्वांचा परिणाम आहे. हे स्कंधरूप अथवा शरीराचे घटक होत. स्कंध रूपस्कंधाशिवाय मानस्कंध ही एक गोष्ट आहे. हेही प्राण्याच्या रचनेचे घटक आहेत. या नामस्कंधाला विज्ञान चेतना असे म्हणतात. या नामस्कंधात 3 मानसिक घटक तत्वे आहेत: वेदना, 6 इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी संपर्क झाल्यामुळे होणारी अनुभूती, संज्ञा, संज्ञा, संस्कार, विज्ञान, चेतना या 3 नामस्कंधात समाविष्ट केले जाते. आधुनिक मानसशास्त्रज्ञ कदाचित असे म्हणेल की विज्ञान हाच इतर मानसिक क्रियांचा मूळ स्रोत आहे. विज्ञान कोणत्याही प्राण्यांचा केंद्रबिंदू आहे. पृथ्वी, जल, तेज आणि वायू या 4 तत्वांच्या संमिश्रणाने विज्ञान उत्पन्न होते. भगवान बुद्धाने प्रतिपादित केलेल्या या विज्ञानाच्या उत्पत्तीच्या सिद्धांतावर एक आक्षेप घेतला जातो. हे सिद्धांती विरोधी असे विचारतात की
विज्ञान चित्त याची उत्पत्ती कशी होते. हे सत्य आहे की माणसाच्या जन्माबरोबर विज्ञानाची चित्ताची उत्पत्ती होते आणि त्याच्या मरणाबरोबर विज्ञानाचा विनाश होतो. तथापि विज्ञान हे 4 भौतिक तत्वांच्या परिणाम असे कसे म्हणता येईल. भगवान बुद्धाचे उत्तर असे नव्हते की या 4 भौतिक तत्वांच्या सध्या स्थितीमुळे किंवा त्याच्या संमिश्रणाने विज्ञानाची उत्पत्ती होते. भगवान बुद्धाने म्हटले आहे की जेथे शरीर अथवा रूप काया आहे तेथे त्याच्या 6 नामकायाही विज्ञान राहत असते. त्याच्या सह नामकायाही विज्ञान राहत असते. नाम म्हणजे मन, नामकायाही विज्ञान राहत असते. आधुनिक विज्ञानातील एक उदाहरण देता येईल. जेथे जेथे विद्युत क्षेत्र असते तेथे तेथे त्याच्यासह आकर्षण क्षेत्र मॅग्नेटिक फील्ड असते. हे आकर्षण क्षेत्र कसे निर्माण होते किंवा कोणत्याही प्रकाराने अस्तित्वात येते हे कोणालाही ज्ञान नाही. परंतु हे नेहमीच विद्युत क्षेत्राबरोबर असते. शरीर आणि विज्ञान यांच्यामध्ये अशाच प्रकारचा संबंध आहे असे का म्हणू नये. आकर्षण क्षेत्र हे विद्युत क्षेत्राच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र असे समजले जाते. आकर्षण क्षेत्र हे विद्युत क्षेत्राच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र असे समजले जाते. विज्ञान हे रूपकायाच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र का म्हणू नये. असे उत्तर बी आहे, प्रश्न बी त्याच्यामध्ये निर्माण केलेले आहे. भगवान बुद्धाची आत्म्याच्या विरुद्ध तर्क सरणी तेथेच समाप्त होत नाही. ह्याशिवाय त्याला आणखी काही महत्त्वपूर्ण सांगायचे होते. जेव्हा विज्ञानाचा चित्त अथवा चेतना उदय होतो तेव्हा मनुष्य जीवित प्राणी बनतो. म्हणूनच विज्ञान हे माणसाच्या जीवनातील प्रधान वस्तू आहे. विज्ञानाची प्रकृती ज्ञानमूलक, भावनामूलक आणि क्रियाशील आहे. विज्ञान जेव्हा ज्ञान प्रदान करते तेव्हा ते ज्ञानमूलक असते. हे ज्ञान सहज ग्रहण झालेले असेल किंवा समजून ग्रहण झालेले असेल ते आपल्या आत घडणाऱ्या घटनांचे असेल किंवा बाह्य घटनांचे असे असू शकेल. सुखकर किंवा दुःखकर लक्षणांनी युक्त अशा चित्ताच्या अवस्थेत जेव्हा विज्ञान असते तेव्हा त्याला भावनामूलक विज्ञान म्हणतात. भावनामूलक विज्ञान वेदनांची अनुभूती निर्मिते. विज्ञान आपल्या क्रियाशील अवस्थेत माणसाला विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी क्रियेची प्रेरणा देते. क्रियाशील विज्ञान हे संकल्पाचे जनक आहे. यावरून असे स्पष्ट होते की प्राणी जेवढी क्रिया करतो ती ही सर्व विज्ञानाच्या द्वारा अथवा त्याचा परिणाम म्हणून करतो. या विश्लेषणानंतर भगवान बुद्ध प्रश्न करतो की आता आत्म्याने करावयाचे कोणते कार्य होते. आत्म्याची म्हणून जी कार्य मानली जातात ती सर्व विज्ञानाच्या द्वारेच होत असते. ती सर्व विज्ञानाच्या द्वारेच होत असतात. ज्याचे काही कारण नाही असा आत्मा मानणे तर्कविसंगत आहे. या पद्धतीने भगवान बुद्धाने आत्म्याच्या अस्तित्वाचे खंडन केले आहे. म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात का जी आत्माने विज्ञान काम करते. विज्ञान जसं आता तावा आहे, काळ्या लावल्या, आग लावली, तावा गरम होते, पोळी शिजते. विज्ञान काम करते. आपण उन्हीमध्ये उभं राहिलो, सकाळची ऊन घेता येते बरोबर सूर्य उगवताना. जशीशी सूर्य वर येते अधिक गरम होते. विज्ञान काम करते. त्या उन्हीत आपण उभं नाही राहू शकत जास्त वेळ. तर जमीन गरम होते. जमिनीवर आपण चालतो, काही प्रमाणात चालू शकतो, नंतर जास्त चालू शकत नाही. जेवढी सहनशक्ती आहे
विज्ञान काम करते. प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान काम करते. डोळ्याने पाहतो आपण, कानाने ऐकतो आवाज, आहे का नाही. आणि हे जेवढंही हे निर्माण झालेलं आहे, इलेक्ट्रॉनिक यंत्रणा, हे लाईट, हे सगळं विज्ञान आहे. लय मोठं विज्ञान आहे हे. आपण ते म्हणतो ना, आहे तर सत्य अनंत, ते पूर्ण आकलण्याची. तर आकलन चालूच आहे अजूनही. संपूर्ण आकलन माणसाला अजून झालेलं नाही. माणूस हा कितीही मोठा सायंटिस्ट जरी झाला असेल, पण तरी तो भगवान बुद्धाच्या एवढा बुद्धिमान नाही झाला. तो त्यांच्या नकाची सुद्धा बरोबरी अजून करू शकला नाही. इतकं मोठं विज्ञान आहे. आणि म्हणून परिपूर्ण सामान्य माणसाला कळणार नाही. म्हणून आपण त्याचा फक्त सार जाणू शकतो, पूर्ण जाणू शकत नाही. विज्ञान जेव्हा विज्ञानाचा चित्त अथवा चेतनाचा उदय होतो, तेव्हा मनुष्य जीवित प्राणी बनतो. विज्ञान हे माणसाच्या जीवनातील प्रधान वस्तू आहे. विज्ञानच माणसाच्या जीवनातील प्रधान वस्तू आहे. विज्ञानाची प्रकृती ज्ञानमूलक, भावनामूलक आणि क्रियाशील आहे. विज्ञान जेव्हा ज्ञान प्रदान करते तेव्हा ते ज्ञानमूलक असते. ज्ञान सहज ग्रहण झालेले असते किंवा समजून ग्रहण झालेले असेल, ते आपल्या आत घडणाऱ्या घटनांचे असेल किंवा बाह्य घटनांचे असू शकेल. ज्याचे काही कारण नाही असा आत्मा मानणे तर्कविसंगत आहे. या पद्धतीने भगवान बुद्धाने आत्म्याच्या अस्तित्वाचे खंडन केले आहे. याच कारणास्तव आत्म्याचे अस्तित्व हे धम्माचे अंग असू शकत नाही. म्हणजे त्याला काही आधार असला पाहिजे ना. का कोणती गोष्ट भगवान बुद्धाने काय केलं, असं बारीक असं एक एक धागा काढलेला आहे शरीराचा. शरीरामध्ये काय काय असते पूर्ण बारीक पाहिलं एकदम. तिथं त्यांना कुठं आत्मा आढळला नाही. त्यांना दिसलं हे विज्ञान आहे. विज्ञान काम करते या शरीरामध्ये चेतना काम करते, या शरीरामध्ये मन काम करते, चित्त काम करते. त्यांनी बारीक बारीक धागे काढले शरीराचे पूर्ण. आणि इतकं संशोधन मांडलेलं आहे, त्याच्यावरही अजून काही सायंटिस्ट लोक काम करूनच राहिले. आपण जे त्याला सांगतो फक्त हे फक्त आपण एक सार म्हणून सांगतो, काहीतरी उदाहरण म्हणून. पण त्याचं परिपूर्णतः अजूनही काही सामान्य माणसाला कळली नाही. खूप मोठं विज्ञान आहे हे आपल्या शरीराचं. आणि याच्यावरच का नाही मग आत्मा म्हणून तो बाहेर निघते, मग तो जाते दुसऱ्या ह्याच्यात. तर ते का नाही, त्याचं अस्तित्व नाही आहे. विज्ञान काम करते. आणि विज्ञानाचे अनेक असे स्वरूप आहेत. कारण त्याला मानणं म्हणजे अंधश्रद्धेमध्ये जाणं होय. मग आपण भटकून जातो. म्हणून तिकडं न जाता विज्ञानाकडे आपण वाटचाल केली पाहिजे. यानंतर 5 आपण आता उद्या घेऊया. इथेच थांबतो. साधू साधू साधू.